शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय. आता पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर मिळणार 9,000 रुपये. पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना 9,000 रुपये देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय, ज्याचा GR देखील आलेला आहे. आता जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 9,000 रुपये मिळणार आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी रेशन कार्ड धारक कुटुंबाला याचा मोठा फायदा होणार, कारण की आता रेशन कार्डवर पैसे मिळणार आहेत, ज्यामध्ये फक्त एक अर्ज भरायचा आणि 2 दिवसाच्या आत बँक खात्यात पैसे जमा होणार. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही फक्त एक अर्ज भरा आणि 9,000 रुपये मिळवा. 2 दिवसापूर्वीच राज्य शासनाचा GR म्हणजे शासन निर्णय आलेला आहे, ज्या माध्यमातून रेशन कार्डवर शेतकऱ्यांना 9,000 रुपये मिळणार आहे. पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे, त्यामुळेच अर्जंट हा व्हिडिओ आपण केलेला आहे. व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की पैसे मिळवण्यासाठी तुमची पात्रता काय असणार आहे, तुम्हाला कोणती कागदपत्र लागणार आहेत, हा अर्ज कुठून मिळवायचा, हा अर्ज कुठे भरायचा, अर्ज भरल्यानंतर बँक खात्यामध्ये हे पैसे कशा पद्धतीने येणार आहे. कारण की अर्ज जर व्यवस्थित भरला नाही तर बँक खात्यात पैसे येणार नाही. त्यामुळे अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्र जोडायची, याची संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा, व्हिडिओ अर्धवट बंद करू नका. अन्यथा तुमच्याकडे रेशन कार्ड असूनही आणि तुम्ही शेतकरी असूनही तुम्हाला पैसे मिळणार आहे. कारण की यासाठी 2-3 कागदपत्र फार महत्त्वाचे आहेत, जे कागदपत्र अर्जांना जोडून तुम्हाला भरायचे आहे आणि त्यानंतरच हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. शासन निर्णयात कशा पद्धतीने माहिती दिली आहे त्यानुसार सविस्तर माहिती तुम्हाला देत आहोत. कारण की शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच सरकारने घेतलाय क्रांतिकारी निर्णय, ज्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 9,000 रुपये देण्याचा निर्णय आलेला आहे. अधिकृत GR देखील आलेला आहे, त्यामुळे हा पैशाचा लाभ नक्की मिळणार आहे. राज्यातील करोडो शेतकरी रेशन कार्ड धारकांना याचा फायदा होणार आहे. याकरता फक्त एक अर्ज करायचा, तो अर्ज तुम्हालाही करता येणार आहे. तो अर्ज भरून द्यायचा आणि पुढील 2 दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने आदेश दिलेले आहे. त्याची यादी म्हणजे जी अधिकृत यादी आहे ती देखील तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. GR मध्ये दाखवलेला आहे. अन्न पुरवठा विभागाने हा GR काढलेला आहे. रेशन कार्ड धारकांना पैसे मिळणार. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या. कोणते कागदपत्र लागतील, अधिकृत GR कसा आहे, अर्ज भरण्यासाठी काय प्रक्रिया आहेत, कुठे अर्ज करायचा, चुका करू नका. एक जरी चूक केली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. कारण की केंद्र सरकारने रेशन कार्ड धारक म्हणजे जे पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड धारक आहे यांना एक सूचना दिली होती. त्या सूचनेचं तुम्ही पालन केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. आणि त्यातच महाराष्ट्र शासनाचा एक संपूर्ण GR आलाय, ज्यामुळे महाराष्ट्र शासनाने या GR मध्ये सांगितलेलं काम जर तुम्ही लवकरात लवकर केलं तर आणि अर्ज केला तर तुम्हाला पैसे मिळणार. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. आधी कोणतं रेशन कार्ड तुमच्याकडे आहे, कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे, तुम्ही रेशन कार्डचा वापर करता का, कमेंट करा. कारण की पहा, रेशन कार्ड अर्जंट करायचे अर्ज करायचा, कसं करायचं, कागदपत्र लागणार, 9,000 रुपये कसे मिळणार हे सांगणारच आहे. त्याआधी महत्त्वाचे 5 ते 6 कागदपत्र तुम्हाला भरावं लागणार आहे. तर आणि परत दिवसामध्ये पात्र असणार. जिल्ह्यामध्ये गोरगरीब जनता आहे, रेशन कार्ड शेतकरी आहे, रेशन कार्ड याचा महत्त्वाच्या 5 पात्रता, 5 कागदपत्र या पात्रतेत बसले तर तुम्हाला याचा नंबर लावता येणार. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सगळं पाहिल्याशिवाय बंद करू नका. कारण की पहिल्यांदाच योजना सुरू करण्यात आली. रेशन कार्डवर पैसे आतापर्यंत मिळत नव्हते, आता मिळणार आहे. त्यामुळे अर्ज कुठे करायचा, कशा पद्धतीने करायचा, थोडी जरी चूक झाली तर बाकीच्या शेतकऱ्यांना पैसे मिळतील, तुम्हाला मिळणार नाही. एखादं जरी कागदपत्र विसरलं तर मग रेशन कार्डवर पैसे येणार नाही. बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होतं. राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळी यावेळी सूचना दिली होती. बऱ्याचशा लोकांना याचं जे आहे ते लाभ मिळाला नाही. कारण की कागदपत्र कोणाचे अर्ज भरला नव्हता, कोणी पात्रतेत बसत नव्हतं. मग त्यासाठी पात्रता पहिली पात्रता यासाठी लागणारे रेशन कार्ड रेशन कार्ड धारक पाहिजे. रेशन कार्ड या 2 कार्डापैकी कुठलं तरी कार्ड सगळ्यात पैसे येणार. दुसरी पात्रता लक्षपूर्वक आहे का, अर्ज भरायचा, कसा अर्ज भरायचा, किती कागदपत्र लागतात, कोणते कागदपत्र लागतात सांगणार आहे. पात्रता लक्षात ठेवा. पात्रतेत अर्ज भरून फायदा नाही. दुसरी महत्त्वाची पात्रता, तुमचं वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असावं. मग तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही विविध शेतीमध्ये पिकं घेता आणि त्या पिकांचं जे वार्षिक उत्पन्न आहे सगळ्या पिकांचं वर्षभरातलं ते 3 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. ज्यांचं उत्पन्न 3 लाखाच्या आत आहे, म्हणजे 3 लाख 2.5 ते 3 लाखाच्या आतमध्ये आहे, त्यांना हा लाभ मिळणार आहे. त्यांचं रेशन कार्ड धारकांना लाभ मिळणार आहे. आता 3 लाखाच्या
आतमध्ये उत्पन्न असलं म्हणजे 2.5 लाख असलं तरी चालेल, 2 लाख असलं तरी चालेल, फक्त 3 लाखाच्या वरती तुमचं उत्पन्न गेलं नाही पाहिजे. मग कदाचित यामुळे तुम्हाला लाभ मिळणार नाही. हा दुसरा महत्त्वाचा जो पात्रता आहे किंवा नियम होता. आता लक्षपूर्वक ऐका, उत्पन्नाचा नियम जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि कारण की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटी तुम्हाला अर्ज कसा करायचा, कुठे करायचा सगळं सांगणार आहे. कागदपत्रांची यादी देखील सांगणार आहे. कारण की पैसे कोणत्याही क्षणी खात्यात येऊ शकता. फक्त कागदपत्र जोडून अर्ज भरायचा. आता याच्यामध्ये 4-5 कागदपत्र लागणार आहेत. 2025 साठी नवीन योजना सुरू झाली आहे. त्यामुळे नवीनच कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहे. आता पहा, कोणत्या ऑफिसमध्ये जायचं, कुठून अर्ज आणायचा, अर्ज ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, कागदपत्र ऑफलाईन काढायचे की ऑनलाईन काढायचे, कागदाला कागद जोडून झेरॉक्स द्यायचं हे तुम्हाला माहिती आहे. आता अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे काय, की पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना जर पैशाचा लाभ हवा असेल तर तुमच्या घरामध्ये कुठलाही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे. ही तिसरी महत्त्वाची पात्रता आहे. पहा, बरेचसे शेतकरी असतात, त्यांच्या घरात कोणतरी सरकारी नोकरीला असतो, शेतकऱ्याचा मुलगा असतो, सून असते, बहीण असते, तर अशा प्रकार चालणार नाही. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मुलं पोलीसमध्ये असतात, आर्मीमध्ये असतात, महाराष्ट्र शासनाच्या बोर्डावर असतात, STमध्ये असतात, MSCBमध्ये असतात, असं अजिबात चालणार नाही. कुठलेही म्हणजे नगरपालिका असू द्या, कुठलेही सरकारी निमसरकारी याच्यामध्ये चालणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. पिवळे केसरी रेशन कार्ड जरी असेल आणि तुमचा मुलगा, मुलगी किंवा नातेवाईक कुटुंबातला कोणताही ज्याचं रेशन कार्डवर नाव आहे तो सरकारी नोकरीत नसावा. त्यानंतर पुढची पात्रता अशी आहे की रिटायरमेंटमध्ये झालेलं नसावं. म्हणजे उदाहरणार्थ एखादा शासकीय नोकरीतून निवृत्त झाला आणि तो तुमच्या घरात आहे, पेन्शन घेत आहे, अशा प्रकारचं देखील त्यामध्ये चालणार नाहीये. पुढची महत्त्वाची पात्रता आणि महत्त्वाचा नियम आणि त्यानंतर आपण लगेच अर्ज कसा भरायचा आणि कोणती कागदपत्र लागणार हे समजून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचा नियम याच्यामधला असा आहे की तुमचं रेशन कार्ड जे आहे ते तुमच्या आधार कार्डला लिंक पाहिजे. रेशन कार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी तुम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबाला घेऊन जे रेशन दुकान आहे तिथे जायचं आहे आणि तिथे 4G POS मशीनवर जाऊन तुमची KYC करायची आहे. आता याच्यामध्ये सर्व कुटुंबाला घेऊन जाण्यामध्ये एकच उद्देश असतो की सर्व जे कुटुंब आहे ज्याची नावं रेशन कार्डवरती हयात आहेत का, ती मृत तर झाली नाहीत ना, तर याचा त्या ठिकाणी हे लागणार आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा 7/12 लागणार. कशासाठी, की तुमच्या नावावर 5 एकरपेक्षा जमीन असणं गरजेचं आहे. आता बरेचसे शेतकऱ्याचा 10-10 एकर 20-20 एकर जमीन असते आणि तरी योजनांचा लाभ घेतात. तर यासाठी स्पष्ट सांगितलं आहे की 5 एकरपेक्षा कमी जमीन जर असेल तर आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे. पुढचा नियम आहे 4 चाकी गाडी नसावी. आता याच्यामध्ये 4 चाकी गाडीत एक सूट दिली, म्हणजे ट्रॅक्टर असलं तर चालेल शेतीच्या कामासाठी, पण तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसावं. मग ते जुनं असो, नवीन असो, कुठल्याही कामासाठी घेतलेलं 4 चाकी वाहन याच्यामध्ये चालणार नाहीये. तर या एवढ्या पात्रता आहेत. तर या पात्रता जे बसतील त्यांना हे पैसे मिळणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं याच्यामधलं कागदपत्र लागणार. कागदपत्राकडे वळतो आपण. आधार कार्ड, आधार कार्ड राहील. दुसरा उत्पन्नाचा दाखला आहे. उत्पन्नाचा दाखला तुमचा 2.5 लाख आहे. त्यानंतर तुमचं पिवळं रेशन कार्ड असेल 15,000च्या आत, केशरी रेशन कार्ड असेल 1 लाखाच्या आत असलं दिलेलं आहे. पण तरी जास्तीत जास्त 2.5 लाख लागलं पाहिजे. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कागदपत्र पॅन कार्ड लागणार आहे. पॅन कार्ड देखील त्या ठिकाणी आयकर विभागाकडून माहिती चेक करण्यासाठी लागतं. त्यानंतर तुमचा 7/12 उतारा लागतो. त्यामध्ये कोणत्या गट नंबरवर कोणत्या गावात किती जमीन आहे सगळं त्या ठिकाणी कळतं. त्यानंतर महत्त्वाचं कागदपत्र आहे बँकेचं पासबुक. बँकेचं पासबुक म्हणजे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक त्या ठिकाणी लागत असतं. अशा पद्धतीने हे अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता हे पैसे कशाचे आहेत ते फक्त 14 जिल्ह्यात भेटणार आहे. आता 14 जिल्ह्यात कुठले, तर हे शेतकरी आत्महत्या 14 जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जिल्हे जे आहेत जे आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हे आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ असे 14 जिल्हे आहेत. या 14 जिल्ह्यात त्यातल्या त्यात ज्या रेशन कार्डवरील कुटुंबातील ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे अशा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये हे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत. इतर जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार नाही. हे पैसे प्रत्येकी प्रति 170 रुपये प्रति मेंबरच्या हिशोबाने त्या ठिकाणी मिळणार आहे. याची चौकशी तुम्ही तुमच्या तालुका किंवा जिल्हास्तरीय अन्न व नागरी पुरवठा विभागात करू शकता. याची अंमलबजावणी 2013 पासूनच सुरू झालेली आहे. तुम्हाला याचा लाभ मिळत नसेल तर कमेंट करा. चॅनलला नवीन